टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया थैमान घालत असून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जे आहेत ते मलेरिया रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे आणि काल जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यप्रधिकारी जिल्हा परिषद यांनी एक सभा आयोजित केली होती आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व माहिती घेण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात मलेरियाचे रुग्ण जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यात आढळत आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मलेरिया रुग्णाचा थैमान आहे आणि सध्या अनेक ठिकाणी उपचार होत असले तरी मलेरिया आजारावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत आणि सध्या मलेरिया किंवा डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य विभागात एक चिंता वाढलेली आहे, कारण की सध्या पावसाळा सुरू आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात असे जे दृश्य आहेत ते आपण बघू शकतो आणि गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातही मलेरिया रुग्णांना आळा घालण्यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्न करीत आहे आणि आरोग्य प्रशासन 12 तालुक्यातील जे आहेत ते तालुका स्तरावर नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले, कारण की पावसाळ्यात रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी। परंतु आपण बघू शकतो कशा प्रकारे रुग्णांची संख्या जी आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया रुग्णांवर उपचार करण्यासाठी किंवा दुर्गम भागात आरोग्य पथक पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पांडा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यप्रधिकारी सुहास गाडे हे प्रयत्न करीत आहेत आणि एक मोठ्या प्रमाणात मलेरियाचे रुग्ण जे आहेत ते समोर येत असल्यामुळे आरोग्य विभागात मोठी चिंता जी आहे ते वाढलेली आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमन इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।